की जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्यामुळं नाराज व्हायचं नाही. ज्ञानी असो की अज्ञानी गती काय आलं लक्ष. ज्ञानी असू द्या अज्ञानी असू द्या गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या कर्म कुणाला चुकलंय का? दैवानं कुणाला सुट्टी दिली का? दैवानं म्हणून असं कधी कधी गाडीवर वगैरे लिहिलं असतं बघा, दैव जाणिले कुणी असते का नाही? दैव जाणिले कुणी लिहिलं असतं का नाही सांगा बरं मला? असं लिहिलं असतं त्या गाडीवर. ह्याच्यावर तर फार सुंदर लिहिलं असतं दैव जाणिले कुणी. हो मी एकदा गाडीतून मोठी माझी गाडीनं रस्त्यानं चाललो आणि पुढे एका पिकअपवर लिहिलेलं होतं, हा पिकअपवर जळू नकोस बराबरी कर. म्हणलं का आता ही गाडी कोण पिकअप घेऊ का काय नेमकं माहिती कळानच गेलं. म्हणलं मला काय लिहितीन त्याच्यावर त्याचा नियमच नाही. लक्षात आलं का नाही? बघा इकडे लक्ष द्या. फार सुंदर काही काही वाक्य फार सुंदर असतात तिथं लिहिलेले, पण त्याचा अर्थ आपण घेत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपला मुद्दा चाललाय की भोगावतीला आणि रेणुराजाला एवढं पक्क माहीत होतं की दैवामध्ये जे आहे नशिबामध्ये जे आहे ते होणारच आहे. त्या नशिबाच्या पुढं आजपर्यंत कोणी गेलेला नाही. नशिबानं कुणाला सुट्टी दिलेली नाही. तुम्हाला नाही मला नाही. तुम्ही असं गर्व करायची गरजच नाही. तुम्ही आम्ही साठे महाराज कथा ऐकली, हा आता करांडे सर आणि करांडे मॅडम या परिवारानं असं म्हणाय नाही आम्ही साठे महाराज कथा ठेवली. तुम्ही कोण ठेवणारे? तुम्ही जन्माला आला त्या दिवशी लिहिलेलं होतं. लक्षात येते का माझं बोलणं? तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात तुम्ही सगळ्या ह्या मॅडम हे सगळे तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात ना त्या दिवशीच लिहिलेलं होतं. ह्या 3 दिवसाच्या तारखेला तुम्ही माझ्या थोबाडा पुढं आपलं हे तुम्ही माझ्या पुढं आपलं हे थोबाड आपलं हे काय माझ्या पुढं कथा ऐकायला बसणार आहे तुम्ही. मला थोबाड म्हणायचंच होतं. बघा इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या माझ्याकडं. खरं म्हणजे हा विनोदाचा भाग असू द्या, पण हे सगळं लिखित आहे ना, याला विधी लिखित म्हणतात. विधी लिखित जसं लिहिलेलं आहे त्याच्यात काही बदल होणार नाही. रामाला वनवासाला जावं लागलं तर बाकी त्याचं काय सांगा. काही माणसाचं मला गणित कळत नाही. बाहेर वागताना एवढे चांगले वागतात मग घरातच कमन येडेवणी करते हे तर मला अंदाज लागला नाही. बऱ्याच घरी गेलोत ना आम्ही, आपण म्हण पाया पडायचे नवरा बायको पाया पडले की मग आपण म्हणा लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे, काय सुंदर आहे जोडा, चांगलं आहे बाई, नशीब तुझं एवढा चांगला पोरगा तुला मिळाला, नशीब या पोरासोबत तुझं लग्न झालं. फक्त एकट्याच बाईला माहित असतं हे जनावर काय चालीची ती, बाकी कुणालाच माहित नसतं. लक्षात आलं का नाही? हो काय काय चांगले दिसणारे माणसं आतून लय आतल्या गाठीचे आहेत महाराज, फक्त बायाली माहिती ती बाकी कुणालाच माहित नाही. हो मग बघा आपण नवऱ्याच कौतुक केलं की बा एवढंच करतात आणि निघतात मध्ये. लक्षात आलं का नाही? समजून चालायचं. लक्षात आलं का नाही? काहीतरी गोंधळ दिसायला लागलाय म्हणून. असंच आहे सगळ्या, असंच आहे. घरोघरी मातीच्या चुली असतात, असंच आहे. प्रत्येक घरात हेच आहे. त्यासाठी आपले दोघा जणांचं मिलन हे अतिशय महत्वाचे, विचारांची श्रीमंती हे अतिशय महत्वाची आहे. आणि एकमेकाला समजून घेणं हा सगळ्यात महत्वाचा गुण. एकमेकाला समजून घेता आलं पाहिजे. मी एक संसारिक आहे म्हणून मी आपल्याला काही गोष्टी सांगतो की समजून घेता आलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. हे बघा बायकोनं मला माझ्यासाठी वेळ द्या असं म्हणण्याची वेळ नवऱ्यानं बायकोला येऊ द्यायची नाही. लक्षात येते का माझं बोलणं? लक्षात येते का? नुसते बघते थोबाडं टी व्ही पुढं घेऊन खरंय खरंय खरं एवढंच म्हणते आणि जसं वागायचं तसंच वागते. काय सांगा कायच कसं? आम्ही एका ठिकाणी गेलो होतो आणि एका ठिकाणी घरी गेल्याच्या नंतर नवरा बायको असे बसले होते आणि बायको सांगत होती काय सांगा तुम्हाला महाराज, आमच्या मालकासारखा मालक नाही, सगळं माझं ऐकतो, मी सगळं त्यांचं ऐकते, ते जसं म्हणतील तसं मी वागते, ते जसं सांगतील तसं मी वागते, माझं नशीब चांगलं आहे. ते लोक म्हणतात ना बायकोच्या मुठीत नवरा असतो, अजिबात नाही, मी नवऱ्याच्या मुठीत आहे महाराज. आणि ते मध्येच बोला हो हो खरंय का बसा मी बोलायले ना कळत नाही का? खबर घेऊन मध्येच बोला का बरं हो ना महाराज, माझ्यासारखा नवरा कुणाला हो हा काय पद्धत आहे का? ही वागण्याची पद्धत आहे का? सांगा ना कसं वागायचं माणसानं, सांगा ना. मला अजून एक गोष्ट कळाली नाही. सासू-सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या सुना, सासू-सासऱ्याला उपाशी मारणाऱ्या सुना माहेराला गेलो भाऊजाईला कमन ज्ञान पाजळीत हे अजून मला कळलं नाही. हे मला अजून कळलं नाही, मिळत लागला नाही मला. काय इकडं सासू-सासऱ्याला भाकर सुद्धा देत नाही आणि तिकडे गेलं भाऊजाईला शिकवित्यात मायबापाला नीट सांभाळ, माझ्या सासू-सासरे देव असतात आणि तू हे राक्षस आहेत होय. सांगा ना काय गणित अजून सुटलं नाही मला. हे गणित का असं होतंय?
का याचा विचार करणं ही गोष्ट गरजेची. लक्षात ठेवा, दैवाच्या पुढं, नशिबाच्या पुढं आजपर्यंत कुणी सुद्धा गेलं नाही, जाणार नाही. संतान नव्हतं म्हणून नाराज होते. मातृत्व किंवा पितृत्वाचं सुख आपल्या दैवामध्येच नाही असं त्यांना वाटत होतं. अनेक पद्धतीचे औषधोपचार केले होते, अनेक पद्धतीचे उपाय केले होते. काय बघा, आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, दुखण्याची माय येडी असती. दुखण्याची माय येडी असती. त्याला तुम्ही काही बी सांगा, ते करतेच, प्रयत्न करीत राहणार. हे इकडं जाईन, तिकडं जाईन, हे करीन, ते करीन, काही करीत राहणार. म्हणून अनेक पद्धतीचे औषधोपचार त्या रेणू नावाच्या राजानं आणि भोगावती मातेनं केले होते, पण काहीही फायदा होत नव्हता. अन्य उपाय केले, मुलबाळ होत नव्हतं. काय करावं हा डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाला होता, कळतच नव्हतं काय करावं. तेवढ्यामध्ये एक दिवसाची घटना, एके दिवशी अचानक त्या राजवाड्यामध्ये रेणू नावाच्या राजाच्या दरबारामध्ये एका महात्म्याचं आगमन झालं, साधूचं आगमन झालं. आता एक वाक्य सांगू द्या मला. साधू संत असे असतात, तुमच्या जर घरी आले तर तुमच्या घराला पवित्र बनवतात. साधूचं आगमन झालं. त्या साधूचं नाव गौतम महामुनी, गौतम नावाचे ऋषी, महर्षी गौतम ऋषी त्या राजवाड्यामध्ये आले. ऋषीवरांना समोर पाहतात रेणू विनयाने गौतमाचे पदवंदन केलं, त्यांना आसनावर बसवलं आणि त्यांचा उचित असा आदर सत्कार केला. इकडे लक्ष द्या, आदर सत्कार केला. गौतम ऋषीचं आगमन रेणू नावाच्या राजाच्या दरबारात झालं. लक्ष ना माझं कथेकडे, तुमचं कथेकडे लक्ष ना तुमचं. गौतम ऋषीचं आगमन झालं आणि साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आनंद वाटला, संत आमच्या दारात आले. बरोबर आहे का नाही? हो, धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. साधू संत आमच्या घरी आले ना, संतांचं दर्शन झालं ना. महाराज म्हणतात की संतांच्या दर्शनाची ताकदच अशी आहे महाराज, की त्रिविध तापाची झाली बोळवण. बरोबर आहे का नाही? देखिल्या चरण वैष्णवांचे, साधू संतांचे चरण बघितलं, त्यांचं दर्शन घेतलं की जीवनामध्ये पापाची तुटी होत असते. म्हणून त्यांच्या दर्शनाने पाप निघून जात असतं. तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. पाप जाण्यासाठी ही संताचं भजन आणि पुण्यवंत होण्यासाठी सुद्धा तुम्हाला साधू संताचंच नाव घेणं ही गोष्ट गरजेची असते. पुण्यवंत भावे, 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 भावे भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, नेगे माझे वाचा तुटे, नेगे माझे वाचा तुटे, नेगे माझे वाचा तुटे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटे, नेघे माझी वाचा तुटे, नेघे माझी वाचा तुटे. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे. घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी. आणि महालाभ फुकासाठी, थोडक्यात विश्रांतीचा ठाव, पायी संताची या भाव, तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. मुद्दा एवढाच आहे दादा, विषय एवढाच आहे की गौतमांचं आगमन रेणू आणि भोगावतीच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी झालं आणि आगमन झाल्याच्या नंतर आसनावर बसवलं. अतिशय आनंद रेणू नावाच्या राजाला झाला की साधू संताचं आगमन
माझ्या घरी झालं, उचित आदर सत्कार केला. आता 1 मिनिट लक्ष द्या. काय बघा, आपल्या दारात आलेल्या अतिथीचं आदर सत्कार करणं हे आपलं कर्तव्य. लक्षात आलं का नाही? कुणी कसाही असू द्या, आपल्या दारात जर अतिथी आला ना, त्याचा आपण आदर आतिथ्य केलं पाहिजे. कारण अतिथी हा देवाप्रमाण असतो. म्हणून आपलं शास्त्र असं सांगते की अतिथी देवो भव. बरोबर आहे का नाही? अतिथी देवो भव. अतिथी आपल्या पाहुणा वेगळा आणि अतिथी वेगळा. लक्षात येते का? आता मी फोन केला, हॅलो सर, मी शाळेवर यायला लागलोय, मला जेवायची व्यवस्था करून ठेवा. हे झालं पाहुणा. हेला काय म्हणायचं? पाहुणा. पण अचानकच तुमच्या घरी मी येणं, याला म्हणायचं अतिथी. मग पाहुणा एखाद्या वेळेला तसा गेला हरकत नाही, पण अतिथी देवाच्या रूपाने येत असतो तुमची परीक्षा बघण्यासाठी. तुमची परीक्षा बघण्यासाठी येत असतो की तुम्ही किती बस. आपल्या फार कधी कधी शहरामध्ये पुण्या मुंबईमध्ये गेल्यावर फार आपल्याकडे आल्यावर कसे विचारतात, महाराज जेवण करणार ना? बरोबर आहे का नाही? हां, तिथं गेल्यावर विचारतात, तुम्ही जेवूनच आलात ना? मी म्हणलं नाही, तर जेवणार आहे. बरं, मला सांगा महाराज, मग तुम्ही किती चपात्या खाणार? आता मी म्हणलं तसं कसं सांगाव, किती चपात्या खाणार? काय गणित आहे का त्याचं? हा, भाजी चांगली झाली माणूस दणकून हाणताय ना, त्याला काय होय आता? बरोबर आहे का नाही? सांगा, समजाव कसं किती चपात्या खाणार आणि काय करणार. म्हणजे विचारण्याची पद्धत आहे. अतिथीचं स्वागत, अतिथीचं आदर आतिथ्य आपल्याकडे होणं गरजेचं आहे. रेणू नावाच्या राजानं, भोगावती नावाच्या राणीनं त्या ठिकाणी त्यांचं आदर आतिथ्य केलं. आदर आतिथ्य केल्याच्या नंतर प्रसन्न झाले गौतम ऋषी. ऐका, रेणुकेची कथा चालू. ही अगोदर तिच्या बापाची कथा आहे. लक्षात आलं का नाही? रेणू नावाचा राजा, भोगावती आई, आणि मग त्यांनी काय केलं? आदर आतिथ्य केलं. आणि मग गौतमांना सुद्धा अतिशय आनंद वाटला. रेणूचा आदर सत्कारानं प्रसन्न झालेल्या गौतम ऋषी राजाला म्हणाले, राजा, तुझी सारी नगरी प्रजाजन आनंदात असताना तुम्ही उभयता मला असे दुःखी आणि कष्टी आणि व्यथित का दिसता? आता माझ्याकडे लक्ष द्या. राजानं महाराजांनी सांगितलं की सगळी तुमची प्रजा आनंदी आहे, तुमचं सगळं राज्य समाधानी आहे, सगळे घरातले सगळे माणसं सुखी आहेत. मला या घरामध्ये फक्त तुम्ही दोघंच दुःखी दिसता. अजून एक वाक्य बोलू का? तुम्ही किती बी आकार आणा, लोकाला दाखवायचं नाही आपल्या चेहऱ्यावरचं दुःख. आपल्या घरात काय चाललंय, आपल्या घरात काय चाललंय तुम्ही दाखवू नका लोकाला, अजिबात नाही. पण तुमचा चेहरा सांगतो तुमच्या घरात काहीतरी बिघडले म्हणून. कळतंय का मी काय म्हणतो? कळतंय का? तुम्ही किती बी मग चांगल्या कंपनीचं पावडर लावा, चेहऱ्यावर टवटवी येतच नाही घरात भांडणं झाले असल्यावर. खरंय का खोटे? खरंय का खोटे सांगा की? हा, खरंय. बिचारे अनुभवी दिसतात. लक्षात आलं का नाही? सांगा. खरंच आहे. किती बी प्रयत्न करा तुम्ही, नाही 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 नाही, ज्या प्रसन्नतेची जी आहे ना, ती प्रसन्नता येतच नाही. मग आपल्या जवळच्या माणसाला ते माहीत असते. जवळच्या माणसाला काय झालं रे? काय नाही, कुठं काय झालंय? काय नाही नाही, काहीतरी झालंय. चेहरा का पण सुकलाय तू? नाही, उगं झोप झाली नाही. नको नको, मला माहिती झोपेचं काय नाही. तो काही झालं का घरी? भांडण बिंडण झालं का काय? अरे नाही रे, उगं कुठं काय झालं? नाही, व्यवस्थित हे काय? नाही 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 नाही, मधून नाही, काही बी म्हण काहीतरी बिघडले. अरे नाही रे. मग त्यानं म्हणायचं, बरं चल बाहेर चल. मग हाताला घेऊन जायचं, पटांगणाला न्यायचं. सांग की काय झालं ते? अरे नाही, उगच सकाळी ते उगच ते मॅसेज आला ते कोणाच तरी घरचा शेजारणीचा, आणि ते उगच ते काय बिघडे उगच. अरे पण काय झालं? काय हाणलं बिनलं काय? नाही, उग 10-15 चापटा टाकल्यात. काय नाही, एवढं काय नाही, 10-15 चापटा हाणल्यात. अब चुकलास का म्हणे एवढा? सुकलास का म्हणे एवढा? चेहरा का म्हण पाडलास? अरे नाही रे, काय नाही, उग ते घरी येऊ नको म्हणली. नाही, लक्षात यायला लागलंय का नाही? अरे मग असं सांग ना, काय झालंय ते? काही झालं नाही, काय झालं नाही, असं कसं जमतंय सांगा बरं? जवळच्या माणसाला पक्क माहीत असतं. म्हणून आम्ही हमेशा सांगतो, सावध राहायचं असेल तर जवळच्या माणसापासून राहायचं असतं, लांबच्या माणसापासून नाही. कारण कोणती नस दाबल्यावर तुम्हाला कळ येते हे फक्त जवळच्यालाच माहीत असतं. लक्षात आलं का नाही? तुमची कोणती नस दाबावं लागती म्हणजे त्याचं दुखत आहे हे जवळच्या माणसाला माहीत असतं. लक्षात येते का माझं बोलणं? म्हणून आम्ही एक जण मला म्हणला, महाराज लोक तुमच्यावर खूप जळतात, तरी तुम्ही एवढं चांगलं काम का करता? एवढं चांगलं काम का करता की लोक तुमच्यावर जळतात? म्हटलं एकच आहे, एवढं चांगलं काम करण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, जे जळणारे लोक आहेत ना त्यांना जास्त कसं जळवता येईल याचा प्रयत्न मी करतोय.
आणि तो प्रयत्न करायचा आहे आपल्याला, तो प्रयत्न. ज्यांनी जे जे पुरी नीट आहे का, जे पाहुणे रावळे म्हणलेत ना तुमच्या मायबापाला, हे काहीच करू शकत नाही, ही पोरगी शिकत असते का, ह्या पोराकडे नोकरी लागत असते का, नोकरी लावून दाखवायची, पहिले पिढी त्यांना नेऊन दाखवायची. एवढी जिद्द ठेवावं लागते शिक्षणात, एवढी जिद्द, तर माणूस मोठा होतो काहीतरी. नाही तर उगाच शिकायचं म्हणून शिकायचं, ऐकायचं म्हणून ऐकायचं, सोडून द्यायचं. काही माणसं मरत नाहीत म्हणून जगत येत. माझं बोलणं कळलं का नाही तुम्हाला? फक्त दिवस घालवते, फक्त रखमाजी महाराज, फक्त दिवस, आलेला दिवस टाकलायचा, बरोबर आहे का नाही? सकाळी उठते, मिळच नाही कशाचा, उठल्या वाट जेवायला. आता जेवण झालं आणि टाक पाणी आंघोळीला, आणि ते झालं आणि ब्रश इकडं आता आणि ते झालं टाक पाणी बाथरूम मध्ये आता. अरे आणि बायको म्हणते असं कसं, थोडं लय जागीरदाराच्या घरची वाट जेवायला हो का, म्हणजे वेगळंच बोलत बसणार काहीतरी. लय सुशिक्षित आहे. याच्यातून काय सिद्ध होतं नेमकं? याच्यातून एकच सिद्ध होतंय, हे येडे का रे, एवढंच सिद्ध होतंय, बाकी काही सिद्ध होत नाही. माणसं एवढंच म्हणते ती येडे, ही एवढंच कळतंय. काय लक्षात आलं का नाही? हे काय तुला कथा बिथा कळती का नाही? काही लक्षात आलं का नाही? एवढंच सिद्ध होतंय ना आपण येडे आहेत, दुसरं काय. आणि मग जवळचे लोक म्हणतात त्याचा नका नादी लागू, येडे येते उघड, त्याचा काय नाद लागतात, असं होतंय. त्यामुळं या जगामध्ये आपल्याला खूप मोठं व्हायचंय. आणि एक लक्षात ठेवा, आपण आयुष्यभर विद्यार्थी आहोत. आयुष्यभर हे लक्षात ठेवायचं. तुम्ही आता मास्तरीन झालात म्हणजे काही लय असं झालंय असं काय नाही, बरोबर आहे का नाही? तुम्हाला येते कथा सांगायला मग उगाच आहे का? लक्षात आलं का नाही? आपण आयुष्यभर विद्यार्थी. तुम्ही जेवढं शिकाल ना आयुष्यभर तेवढं कमी पडणार का, किती दिवस बी शिका. आम्हाला तर असं वाटतंय, आता आम्ही एवढी कथा करतो, कीर्तन करतो ना, जेवढं विद्वत आहे ना त्यातल्या टक्के तरी भरपूर झालं. काही एका टक्क्यामधले काही पॉईंट्स आमच्याकडे आहेत, काही पॉईंट्स फक्त 100% तर एवढा आमचा आकार आहे. एवढं मोठं माणूस झाल्यावर किती होईल सांगा ना? त्यामुळे तुम्हाला जेवढं शिकता येईल, जेवढं मोठं होता येईल तेवढं मोठं व्हा. पण एक लक्षात ठेवा की आदरातिथ्य येणाऱ्या अतिथीचं आपल्या दारामध्ये होणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मुद्दा एवढाच आहे, आता विषय एवढाच आहे की त्या गौतमाने विचारलं, राजा सगळेजण समाधानी आहेत पण तू नाराज काय झालं? नाराजीचं कारण काय? तुझी पत्नी भोगावती राणी ही सुद्धा नाराज आहे, तू सुद्धा नाराज आहे, काय झालं? तेव्हा रेणू राजानं आपलं दुःख ऋषी महाराजांना सांगायला सुरुवात केली. काही उपाय विचारला. राजाचे ते निपुत्रिकत्व ऋषीवरांनाही व्यथित करून गेले. त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि मग भूत भविष्य आणि वर्तमानाची दृष्टी असलेली ऋषी राजाला म्हणे, राजा असा निराश आणि दुःखी होऊ नकोस. या जगात ज्यावर उपाय नाही अशी एकही समस्या नाही. आता लक्षात येते? आता इकडे बघा, आता एक काम करायचं, असं नर्वस होत बसायचं नाही, नर्वस व्हायचं नाही. या जगात एक बी समस्या नाही की त्याच्यावर उपाय नाही. त्याच्यावर काही ना काहीतरी उपाय आहेच ना, काहीतरी उपाय आहे. चला काय बी काढा, काय बी त्याच्यावर उपाय आहे, बरोबर आहे का नाही? काही माणसं म्हणतात ना आपल्याला, महाराज तुम्ही नाही आल्यावर जमणार नाही बरं का, तुमच्याशिवाय भागतच नाही तुम्ही. आपण म्हणलं ना आम्हाला घरची थोडी प्रॉब्लेम आहे, अडचण आहे, येणं होत नाही कीर्तनाला. नाही 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 नाही, तुम्ही आल्याशिवाय जमतच नाही. बरं मी काय म्हणतोय, आणि मी मेलोच तर? नाही नाही, मरणार नाही मी 5-50 वर्ष, तुम्ही काही काळजी करू नका त्याची. पण एक उदाहरण दिलं तुम्हाला, मेल्यावर भागणार नाही, कीर्तन होणार नाही का? बोला की होणार नाही का? होणारच आहे. तुम्हाला एक सोपं सांगू का? लग्नाच्या दिवशी मुलीची माय आणि बाप मेले तरी बी लग्न झालं होतं ॲक्सिडेंटमध्ये. इकडं पोरगा पोरगी उभे आणि हार आणायला तिकडून मंगल कार्यालय घरापासून लांब होतं आणि घर येऊन मंगल कार्यालयात येऊ असतं. इकडं नवरा नवरी उभे आणि घरी काही सामान राहिलं होतं म्हणून गेले होते माय आणि बाप. येताना धडकले मेले, लग्न लावून माती केली. या जगात तुमची सोडवणूक करणारं कुणीच नाही. तुम्ही फक्त भ्रमात आहे की हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे. वेळ आल्याच्या नंतर आपलं कोणी नाही. लक्षात बसतंय का मी काय म्हणतोय? वेळ आल्याच्या नंतर आपलं कोणी नाही. वाईट वेळ आल्याच्या नंतर कोणीच नसतं हो. तुम्हाला ज्या दिवशी वाटतं ना आपले लय माणसं आहेत, त्या दिवशी नुसतं एक फोन करायचा पाहुण्या रावळ्याला, तुम्हाला जे लय जवळचे वाटते ते, हॅलो माझी पगार असतं, मला 2 लाख रुपये उसने पाहिजे. तर ते म्हणते आवाज आहे ना, रेंज नाही, उद्या लावतो. पुन्हा उचलीतच नाहीत आपला. काय तुम्ही घेऊन बसलात? आम्ही भोगलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. ज्यावेळेला आमची गरिबी होती ना त्यावेळेला आमचे पाहुण्यारावळे रस्त्यांतरी त्याला आम्हाला बघितल्यावर रस्ता बदलायचे, रस्ता बदलून जात होते. आता ते दिसल्यावर मी काचवरी करतोय, काचवरी करतो मी. उगाच आहे काय, आपण तसं जशाच तसं वागावं लागते.
काय करणार सांगा. आणि तुम्ही म्हणता हे माझं ते माझं, कोणी आपलं नाही, काय नाही, लक्ष द्या. आणि मग त्या ऋषींनी विचारलं की राजा नाराज आहेस तू, नाराज होऊ नकोस. या जगात एकही समस्या नाही की त्याच्यावर उपाय नाही. कशावर बी उपाय करता येतो, कशावर बी उपाय. त्यावेळेला राजाने विचारलं की मग बघा ना, एखादा उपाय असला तर बघा. त्यावेळेला ऋषींनी खरंच आमच्या समस्येवर काही उपाय आहे का असं राणी भोगावतीनं त्यावेळेला मोठ्या उत्कंठतेनं विचारलं की महाराज काही उपाय असला तर सांगा. त्यावेळेला इकडं बघा, राजा विचारलं आहे. राजा एक उपाय आहे. साधूनं सांगितलं राजा एक उपाय, तुझ्या आनंद वाटला. काय उपाय, काय उपाय महाराज सांगा. बरं झालं तुम्ही धावून आलात, काय उपाय आहे सांगा. बरोबर आहे का नाही, काय उपाय. असं बघा ना, बरेच असं म्हणलं ना आपण जे एकच काम करायचं, फक्त एकच काम करायचं. जास्त नवरा एडवण करायला ना, एकच काम करायचं. पण नवऱ्याला म्हणायचं घरी आल्या आल्या जेवून घ्या, मला थोडं बोलायचं तुमच्या संग. ते म्हणते काय नाही नाही बोलायचं आहे, जेवून घ्या तुम्ही. माझी शपथ अर्ध्या चपातीवर चपातीच जात नाही. नेमकं कायच असं कायच नाही, कायच नाही. लक्षात येत आहे का नाही, लक्षात आलं का नाही. तिने फक्त मला जेवून घ्या, मला बोलायचं तुमच्या. माणूस नुसतं बघत राहते मोबाईलमध्ये, इकडं तिकडं बघ, इकडं तिकडं बघ. आठवीत राहते आपण काय काय केलंय, काय काय नाही. लक्षात आलं का नाही. आणि गप पटपट 10 मिनिटाची जेवायला 2 मिनिटात जेवत आहे. हा जेवलो, काय म्हणली आपण जेवण नाही, भूकत नव्हती. तुला जाय नाही येड्या, तुला कसा घास अडकायला तू, आणि तू काय सांगायला लागला शहाणपणा. लक्षात आलं का नाही. ही कुटाणाच आहे, ही अडचणच आहे सगळ्यात मोठी. आता बघा इकडे लक्ष द्या. मग ती उत्कंठा वाटते ना, उत्कंठा. राजाला सांगितलं महाराजांनी, महाराज आहे एक राजा एक उपाय. म्हणले महाराज काय उपाय सांगा, काय उपाय सांगा, तेवढा उपाय सांगा. त्यावेळेला साधूनं सांगितलं राजा तुझ्या याच कन्याकुब्ज नावाचं जे नगर आहे, कन्याकुब्ज नावाचं जे नगर आहे, त्या कन्याकुब्ज नावाच्या नगरात एक तुझ्या नगरीजवळ अंबिका नावाचा एक पर्वत आहे. कोणता पर्वत, अंबिका. आणि अंबिका नावाच्या पर्वतावर एका गुफेमध्ये एक स्वयंभू दुर्गा देवीचं स्थान आहे. दुर्गा देवीचं त्या जगन्मातेला तू शरण जा आणि तिलाच तू तुझं घरानं सांग, दुर्गा माता आपल्या भक्ताला कधीच आपल्या दारातून विनमुख पाठवत नाही. जय श्री दुर्गे, जय जगदंबे, जय श्री दुर्गे, जय जगदंबे हा जप करायला राजाला सांगितला. आणि राजा त्या ठिकाणी गेला आणि राजा आणि राणी दोघं जण गेले. असं जप सांगितला. असं म्हणून गौतम ऋषी उठले. राजा राणीला तो मंगल आशीर्वाद देऊन जसे अचानक आले तसे अचानक निघून गेले. दुसऱ्या दिवशी भल्या पाटे राजा राणी आणि दोन सेवक मंडळी त्या पर्वताकडे जाण्यासाठी निघाले. आणि तिथे गेले. पहाटचा मंद प्रकाश, सुगंधित वारा आणि ऋषी मार्गदर्शनातून मनी जागली नव्या आशा या दोघांनीही सुखावून गेले. तोच कोकिळेचा मंजूर स्वर त्या पर्वतावर ऐकायला मिळाला. मयुराचं ओरडणं आणि पाठोपाठ झालेल्या मुंगसाचं दर्शन. त्यांनी राजा राणी अतिप्रसन्न झाले की मुंगसाचं तोंड बघितलं म्हणजे शुभ शकून झाला, शुभ संदेश मिळाला. जगदंबेचं नामस्मरण करीत त्याने तो पर्वत चढायला सुरुवात केली. तोच शेजारच्या झाडीतून एक पांढरा शुभ्र ससा टुनकन उडी मारून बाहेर आला व त्यांच्या पुढे पुढे चालू लागला आणि रस्ता दाखवू लागला. जणू काही तो त्यांना गुफेची वाट दाखवत होता. अंबिका पर्वतावरच्या त्या गुफेत रेणुराजा आणि भोगावती आले आणि तेथील स्वयंभू देवीच्या दर्शनासाठी सुखावले. उबायतानी म्हणजे रेणू नावाच्या राजानं आणि भोगावती नावाच्या राणीनं अंबिकेजवळ तीत गेले आणि वंश आमचा वाढावा अशी मागणी त्या ठिकाणी केली. संत प्रसादासाठी भोगावतीनं देवी पुढं पदर पसरला. ऐका आणि भजन सुरू केलं. हे श्री दुर्गे जय जगदंबे, हे श्री दुर्गे जय जगदंबे हे भजन सुरू केलं. आणि हे भजन राजा त्या ठिकाणी करायला लागला. राजाबरोबर सोबत आलेले सगळे लोक सुद्धा हेच भजन करायला लागले. शब्द आहेत जय श्री दुर्गे जय जगदंबे, 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 श्री दुर्गे जय जगदंबे, जय 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 श्री दुर्गे
पद्धतीनं भजन सुरू केलं आणि दोघं जण देवीच्या समोर गेले. हे जय श्री दुर्गे, जय जगदंबे हे दुर्गे, तू सकल विश्वाची आई आहेस. आपल्या निजभक्ताचं रक्षण करणारी, त्यांना सुख शांती प्रदान करणारी, त्यांचे मनोरथ पूर्ण करणारी, मनोवांछित फल देणारी तू देवता आहेस. हे जननी आम्हाला संतान दे. इकडं बघा, इकडं बघा. आम्हाला संतान दे, आम्हाला मुलबाळ दे, आमच्या वंशाला दिवा दे. आम्ही तुला शरण आलो आहोत. माते, आमचं मनोरथ तू पूर्ण कर. ऐकताना लक्ष देऊन. असं कोण म्हणली? भोगावती राणी. कुणाच्या पुढं? त्या दुर्गा मातेच्या पुढं, दुर्गा देवीच्या पुढं आपलं मनोगत व्यक्त केलं. आता ऐका. आणि त्यावेळेला अशी कळकळीची विनंती या दोघांनी केली. देवी पुढे काही दिवस अनुष्ठान केलं, काही दिवस तपश्चर्या केली. आता एक लक्षात ठेवा, कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही. सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी तप करावं लागतं, त्यासाठी साधना करावं लागते. मी 2007 पासून कीर्तनकार आहे. 7 पासून. तेव्हा कुठंतरी माझं नाव चर्चेत 4 लोकांमध्ये माझं नाव आता येते. 7 पासून आहे. सहजासहजी लोकांनी आमच्या गाड्या, आमचे कपडे, आमचं हे सगळं वैभव बघितलं की लोकांना काय लोक लुटतेत. पण त्याच्यासाठी त्याग सुद्धा केलाय ना भरपूर. त्यासाठी घरदार सोडून 10-15 दिवस बाहेर राहावं लागतं. कथा कीर्तन 7-7 दिवस बाहेर राहावं लागतं. त्याग आहे ना. कुठल्याही गोष्टीचा त्याग केल्याशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होत नाही. हे लक्षात ठेवा. सहजासहजी माणसाला काहीच मिळत नाही. कुठल्याही गोष्टीची तपश्चर्या व्हावं लागते, तप व्हावं लागतं तर ते मिळतंय, नाही तर नाही मिळत. आता इकडे बघा, इकडे लक्ष द्या. काही दिवस अनुष्ठान केलं रेणुका आणि भोगावतीनं. बरेच दिवस अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान त्या ठिकाणी केल्याच्या नंतर सश्रद्ध भक्तिबळानं ती माय भगवती प्रसन्न झाली. आणि एक दिवस राजा राणी पुढे हात जोडून ती देवी म्हणाली की हे राजन, तू धन्य आहेस. तुझी धर्मपत्नी आणि तुझे मनोरथ लवकरात लवकर पूर्ण होईल. आता नीट ऐका. हे राजा देवी माता प्रसन्न झाली आणि सांगितलं तुझं लवकरात लवकर मनोगत पूर्ण होईल. मी स्वतः तुमच्या कुळामध्ये भोगावतीच्या पोटी एका कन्येच्या रूपानं जन्म घेईन. ऐकता का लक्ष देऊन तुम्ही? हे कोणी सांगितलं? दुर्गा देवीनं सांगितलं. मी तुमच्या पोटी एका कन्येच्या रूपानं जन्म घेईन. ती कन्या तुझ्या वंशाचा केवळ विस्तारच नाही तर तुझ्या वंशाचा मानही वाढेल. आता लक्ष द्या माझ्याकडं. मुलगी जन्माला आली किंवा मुलगा जन्माला आला, त्यांनी वंश वाढवला पाहिजे असं नाही मला म्हणायचं. वंश तर वाढलाच पाहिजे, पण त्या घरादाराचा, त्या कुटुंबाचा मान सुद्धा वाढवता आला पाहिजे. ज्यावेळेला गरीबाची मुलगी, मेंढ्या सांभाळणारं पोरग, एखाद्या झोपडपट्टीवर राहणारी पोरगी ज्यावेळेला IPS PSI अधिकारी होते ना, त्यावेळेला त्यांचा तर मान वाढतोच, पण त्याबरोबर त्यांच्या त्या कुळाचा, गावाचा, त्या वाडीचा, त्या वस्तीचा सुद्धा मान वाढतो. वाढतो का नाही सांगा? वाढतो का नाही सांगा? एवढं सुंदर असतं ना ते, किती सुंदर असतं सांगा. मान वाढला जातो, मान वाढला जातो. आणि ते जमलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. ते ज्याला जमलं ना त्याच्या जीवनामध्ये पुन्हा कशाची आवश्यकता पडत नाही. मान वाढवायला शिका, मान खाली घालायला शिकू नका. मान वाढला पाहिजे. बऱ्याच लोकांनी आपल्या आईवडिलाचं नाव घालवलंय. आईवडिलाचं नाव घालवू नका हो. आईवडिलाचं नाव उज्ज्वल करायला शिकायचं. ज्यांनी ज्यांनी आईवडिलाची नाव उज्ज्वल केले ना त्यांचं इतिहासात नाव कोरलंय. आज इतिहास साक्षीला आहे. त्यांनी या जगासाठी जगले, लढले, मोठे झाले, वीर मरण पत्करलं, पण आज त्यांचा इतिहास त्यांचं नाव काढतोय. म्हणून ते मेलेले असले तरी आज जिवंत आहेत. आम्ही शरीरानं जिवंत आहेत, आम्ही शरीरानं जिवंत आहेत ना नुसतं, पण साधू संत शरीरानं जरी इथं नसले तर हे लोक आजही जिवंतच आहेत की. त्यांचं रोज आपल्याला नाव घ्यावं लागते म्हणजे ते कसे आहेत? जिवंतच आहेत ना. म्हणून माणूस गेला तरी चालेल पण त्याची कीर्ती अजरामर राहिली पाहिजे. तुकाराम महाराजांनी सुंदर लिहिलंय. तुका म्हणे का मरणाची सारे, 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 उत्तमाची हो रे, उत्तमाची हो रे, कीर्ती मागे रती माई के दुखासी जनते, ए रती माई के
दुःखाची जनिती केरती माईके दुःखाची जनिती उत्तमची ऊर कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे केरती माईके दुःखाची जनती येते माईक दुःखाची जनती येते माईक दुःखाची जनती तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे त्याची कीर्ती अजामर राहिली पाहिजे ना. आपण गेल्याच्या नंतर आपली कीर्ती अजामर राहिली पाहिजे, असं जीवन आपलं असलं पाहिजे. आता थोडंसं लक्ष द्या. आणि मग काय झालं, स्वतः शब्द दिला मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे आणि आनंद वाटला. राजा राणीने हे शब्द ऐकले, आदिशक्तीचं दिव्य रूप पाहिलं आणि डोळे मिटले. थोडा वेळ डोळे उघडून पाहतात तो काय, राजा राणी दोघांची ओंजळ प्रसाद फळांनी भरलेली, देवीचे अनुष्ठान संपून देवीचा शुभ आशीर्वाद घेऊन रेणू राजा आणि राणी भोगावती हे दोघंही आपल्या नगरीत परत आले. ऐका, आता त्यांचं मन प्रसन्न होतं. नवी आशा, नवी उमेद, नवा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसत होता की जे आपल्याला कधी मिळणार नाही ते जर मिळालं तर आनंद वाटतो का नाही सांगा बरं. आनंद वाटतो. आनंद वाटायला लागला चेहऱ्यावरून, त्यांच्या चेहऱ्यावरून बस सुख ओसंडून वाहू लागलं. असाच काही काळ त्या ठिकाणी निघून गेला आणि काही काळ निघून गेल्याच्या नंतर एक दिवस राणी भोगावतीला नवी चाहूल लागली की आपण गर्भवती आहोत. आपण त्या ठिकाणी आपण एक नवी जाणीव झाली, आनंदानं मोहरून गेली की मी आई होणार आहे. 12 वर्ष 15 वर्षे गेले, आई होण्याचं स्वप्न जिच्या उराशी होतं तिला आज आनंदाची चाहूल लागली की मी आई होणार आहे. आनंद वाटला. राणी भोगावती त्या ठिकाणी गर्भवती झाली. ही वार्ता राजा रेणू याच्या इतकीच कन्याकुब्ज नगरीमध्ये सकल नगरवासीयांना सुखावून गेली. सगळ्या नगरीमध्ये आनंदी आनंद झाला की आपल्या राजाला त्या ठिकाणी मुलबाळ होणार, मुलगी होणार, मुलगा काहीतरी मुलबाळ होणार आहे. आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये कन्याकुब्ज नगर, सगळं कन्याकुब्ज नगर त्या ठिकाणी आनंदानं नाचायला लागले. आपल्या राजाला मुलबाळ होणार, आपल्या या राजाला वारस मिळणार. आनंद वाटायला लागला आणि आनंदाच्या भरामध्ये सगळीकडे महाराज बघता बघता 9 महिने 9 दिवस भुरुकून निघून गेले. आणि 9 महिने 9 दिवस निघून गेल्याच्या नंतर चैत्र मासीचा प्रसाद हा भोगावती राणीच्या उदरी नवगर्भ रूपाने वाढू लागला. राणी सरकारांना काय हवं काय नको हे पाहिला दास दासी त्यांच्या मागे पुढे झुलू लागल्या. दास दाशा भरपूर राजाचीच राणी होती ना शेवटी. दास दाशा, नौकर, हाताखाली कामगार, अनेक लोक त्या ठिकाणी होते. रेणू राजानं राणीचे सर्व डोहाळे पुरवले आणि डोहाळे पुरवले. तिला मोठ्या आनंदात सुखात ठेवलं. सूर्य उदयवेळी त्या ठिकाणी एक तो दिवस त्या ठिकाणी पूर्ण झाले आणि एक दिवस सूर्य उदयाच्या वेळी राणी प्रसूत झाली आणि तिला एक रूपवान मुलगी झाली. देवीच्या प्रसादाने झालेल्या त्या कन्या असल्यामुळे त्या मुलीचं नाव रेणुका असं ठेवण्यात आलं. रेणुका माता की जय, श्री रेणुका माता की जय. असा रेणुकेचा जन्म त्या ठिकाणी झाला. रेणुका मातेचा जन्म झाला. आता ही रेणुका माता राजकन्या रेणुका जसजशी मोठी होऊ लागली, आता घरामध्ये खेळायला लागली, रांगायला लागली. शेवटी मुलीच असतात, बरोबर आहे का नाही. मुलापेक्षा 10 पट काळजी मुलीला असते, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचं ते चुटू बोलणं, त्यांचं ते चुटू खेळणं, हसणं माणसाला एक आल्हाद देऊन जातं, एक समाधान देऊन जातं महाराज. तो एक आनंद वेगळाच असतो. पोरायचं वेगळंच असतं, पुरीचं वेगळंच असते, लक्षात ठेवा. आता पुरीचं कसं असतं माहिती का, आईचं प्रेम असतं मुलीवर. आईचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? मुलीवर. आणि मुलीचं प्रेम असतं बापावर. लक्षात येते का माझं बोल? ज्यांना मुलगी त्यांना विचारा. मुलीचं प्रेम बापावरच असतं बघा. आईपेक्षा मुलीला जास्त बापच आवडणार, म्हणजे प्रेम बापावरच असणार. सगळ्या गोष्टीचा खुलासा जरी मुलगी आईजवळ करत असली ना, खुलासा सगळा आईजवळ होत असेल, पण धाक, दरारा, भीती, इज्जत ही बापाजवळच असते.
म्हणून मी तुम्हाला अजून सांगू, एक लक्षात ठेवा. ज्यावेळेला तुम्ही रस्त्यावरून चाललात, बरोबर आहे, तुमच्या पायाला जर ठेस लागली, तुम्ही काय म्हणतात, आई ग असं म्हणतात का नाही सांगा बरं. हां, आणि जाताना ॲक्सिडेंट झाला, बापरे म्हणतो का नाही आपण, बापरे. म्हणजे लहान लहान संकटाला नेहमी आई आहे. पण ज्यावेळेस जीवनामध्ये मोठमोठे संकट येत असतात ना, त्यावेळेला अडाणी बाप सुद्धा आपलाच असतो आणि तो आपल्या कामाला येत असतो. अडाणी होते पहिले, काही माणसाला शिकलेले नव्हते, काही नव्हते महाराज, शिकलेले नव्हते, हो अडाणी होते. अडाणी बाप होता आमच्या घरातला. पण महाराज 5 मुली होत्या, 5 मुलीचे लग्न लावले, विहीर खाणली, मुलाचं लग्न लावलं, घर बांधलं, जमीन घेतली, गुंठा ऐकला नाही. अडाणीच होता, गुंठा ऐकला नाही. आणि आपल्याला घर बांधायचं मानलं तर माणसं म्हणते 2 एकर इकावं लागेल, घर बांधू आपण. कसं केलं असेल सांगा ना, कसं केलं असेल. आपली पगार तर कुठं जायली त्याचं तर मिळत नाही, महिन्याला गडपच व्हायला लागली. कुठं चालली कुठं चालली मिळत लागा ना घरा. बऱ्याच लोकांना ह्याचाच मिळ नाही, पैसे येतात कुठं जातात कुठं, ह्याचाच मिळ लागा ना गेला. हो आपण म्हणलं ना एवढं काय लक्षात आलं का नाही. पैसा भरपूर येतो, पण पैसा भरपूर जातो कुठं हे माहीत नाही ना. कुठं जातोय लक्षातच नाही माणसाच्या, कळतच नाही गणित, कुठं जातो कुठं नाही. त्यासाठी वागणे आपुले चांगले पाहिजे, बरोबर आहे का नाही. आपलं वागणं हे चांगलं असणं ही गोष्ट अतिशय गरजेची असते. आता माझ्याकडे लक्ष द्या. आणि म्हणून ती कन्या लहानाची मोठी व्हावू लागली, समाधानानं जीवन जगायला लागली, आनंद वाटायला लागला तिला. सुखी समाधानी जीवन, त्याच्यामधला जो आनंद असतो तो वेगळाच असतो का नाही सांगा. सुखी समाधानी जीवन तिच्या जीवनामध्ये होतं. आणि त्या समाधानी जीवनामध्ये आता राजाचीच मुलगी म्हणले काही कमी का सांगा. राजियाची कांता काय भीक मागे, महाराज म्हणतात मनाची आजोगे सिद्धी पावे. राजाची मुलगी कुठं भीक मागत असती का सांगा, नाही. सगळ्या घरी नौकर चाकर सगळं तिच्या घरा हातातच, सगळं ना सगळं हातातच होतं. हे सगळं होतं. हळूहळू लहानाची मोठी व्हायला लागली. पण जसजशी मोठी होत होती तसतशी, आता मला सांगा, मुलगी आहे कोणाला ज्यांना मुलगी त्यांना विचारा, जशी मुलगी मोठी व्हायला लागली की बापाच्या माईच्या मनात एकच विचार असतो. कोणता विचार असतो? कोणता विचार असतो? लग्नाचा, बरोबर आहे का नाही. लग्नाचा. बापच असतो. ज्या दिवशी मुलगी जन्माला आली त्या दिवसापासून बाप पोरीच्या लग्नाची तयारी करत असतो. लक्षात येते का मी काय म्हणतो ते. त्या दिवसापासून पोरीच्या लग्नाची तयारी बाप करत असतो. कारण त्याला काळजी असते, त्याला माहीत आहे आई बाकी घरातले सगळे हे फक्त आनंद घेणार आहेत, पण ते आनंद देण्याचं काम जे असतं ना ताई, हे आपल्या जगात आपल्या घरात आपल्या बापानं केलं असतं. काय होतं माहिती का, आपल्या घरात 4 माणसं जर जेवणारे असले आणि दुरडीत भाकरी जर 3च असल्या तर बाप काय म्हणतो माहिती का, आज मला काही भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. कधीतरी आठवतं तुम्हाला, कधीतरी आठवतं मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. काय का माणसं जेवणारे 4 आहेत ना, दुरडीत भाकरी 3च आहेत. बाप म्हणतो मला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. चहा पिऊन भूक मारणारा बापच असतो. आपण कधी विचार करत नाही, हे शोकांतिक आहे. आपण कधी बाप नावाच्या पात्राचा, आई नावाच्या पात्राचा कधीतरी विचार केला पाहिजे. आपलं जीवन सुजलाम सुफलाम होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये यांचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो. आपण सुखी आहोत, आपण समाधानी आहोत. पण बाप आंघोळ करायला कपडे काढल्याच्या नंतर बघा बापाच्या बनीला 10-5 तरी छिद्र पडलेले. आपल्या नशिबाला जी बोळं पडणार होती ना ती बापाच्या बनियांना पडले. व्याजानं पैसे काढीन बाप, व्याजानं. पण मुलीसाठी बघा, तुम्ही जर ब्युटी पार्लर जायचे म्हणलात ना, तर ब्युटी पार्लर जायचे म्हणल्याच्या नंतर 100 रुपये देणारा बाप असतो, पण 1.5 रुपयाच्या ब्लेडमध्ये 10 वेळेला जाडी करणारा तो तुमचाच बाप असतो. आलं लक्षात माझं बोल? एवढंच आहे. रेणुका माता हळूहळू मोठी व्हायला लागली, तिची कथा आपल्याला पाहायची आहे. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करा. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे, रेणुका माता जगदंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी जय अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. श्री
अंबे तुळजा भवानी जय अंबे तुळजा भवानी जय अंबे तुळजा भवानी जय अंबे श्री जगदंबा माता की जय. रेणुका माता की जय. तुळजा भवानी माता की जय. आई राजा आजची कथा अतिशय सुंदर झालेली आहे आणि बघा म्हणजे या कथेचा सारांश सांगायचा झाला तर एकूणच 3 योग जुळून आलेले आहेत श्रवण, स्मरण आणि शरण. देवी भक्ती कथेतून आपण जागवली त्यामुळे श्रवण झालेलं आहे. ही कथा ऐकता ऐकता देवीचं स्मरण झालेलं आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर आपण देवीला शरण देखील गेलेलो आहोत. पुन्हा एकदा आपण देवी आईच्या चरणी अनन्य भावे नतमस्तक होऊया. आता वेळ झाली आहे या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी 7:30 वाजता. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडरमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.